लोकशाही जिवंत पाहिजे. लोकशाही जिवंत पाहिजे असेल तर लोकप्रतिनिधींना बोलू दिलं पाहिजे. लोकप्रतिनिधित्वाच्या माध्यमातून आपण संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारलेली आहे आणि ह्यामुळं कुठंतरी आपण त्यांची गळचेपी करतोय का, अशा प्रकारची असलेली जी समाज माध्यमामध्ये चर्चा चालू आहे, ह्या समाज माध्यमाच्या चर्चेंना आपण पूर्णविराम देण्यासाठी मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे बिटवीन द लाईन्स ह्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत करतो ज्ञानांकुर फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, खूप दिवसापासून ह्यावर काहीतरी बोलावं अशा प्रकारची असलेली मनातून इच्छा होती, परंतु ते बोलता वेळेस कदाचित आपल्याकडनं काही चुका नाही व्हाव्या याच्यासाठी थोडा अभ्यास करून आणि त्या विषयावर थोडा बारकाईने तिथं लक्ष देऊन आपण बोलावं, जेणेकरून कोणाचे असलेले इफ बट्स आपल्याकडे यायला पाहिजे नको. परिणामी आपण ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणारच आहोत की संसदेचं खरं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे का. मग हे अस्तित्व जेव्हा धोक्यात आलेलं म्हणतो तर नेमकं होतं तरी काय, नेमकं कोणत्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्ही याला बघितल्या जाते. मग भारतामध्ये जर लोकशाही आपण स्वीकारलेली असेल आणि लोकशाहीच्या माध्यमातून जर आपण या सगळ्या गोष्टी करत असेल तर कॉन्स्टिट्यूशन कुठं गेलंय, मग कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन्स कुठं आहे, कॉन्स्टिट्यूशनने काही अधिकार दिले आहे की नाही. भारताने ब्रिटनकडनं जर लोकशाहीची असलेल्या तत्वाच्या आधारावर तयार होणारी संसदीय शासन प्रणाली स्वीकारली असेल तर ह्या संसदीय शासन प्रणालीची पायमुळं हे आपल्याला लोकप्रतिनिधित्वाच्या माध्यमातून दिसत आहे. मग लोकप्रतिनिधित्वांना जर बोलता येत नसेल, त्यांची मतं मांडता येत नसेल, मग कदाचित अशा वेळेस संसदेचं अस्तित्व खऱ्या अर्थाने धोक्यात आलंय का हे आपल्याला इथं कुठेतरी चेक करावं लागेल. किंबहुना कदाचित असा असलेला विचार हा चुकीचा देखील असू शकतो. कदाचित हा विचार एका प्रकारच्या असलेल्या वेगळ्या वळणावर नेण्यासाठी केलेला असेल, किंवा अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टीवर कशा स्वरूपामध्ये प्रकाशझोत टाकावा ह्या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहे बिटवीन द लाईन्स ह्या सेगमेंटमध्ये. विद्यार्थी मित्रांनो आणि श्रोते हो, ह्या स्वरूपामध्ये आपण आज सुरुवात करूया की एक्झॅक्टली काय प्रकरण आहे आणि कोणत्या गोष्टी आहे. याचा अभ्यास तुम्हाला UPSC एक्झामिनेशन जी आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो तर त्याच्यामध्ये नक्की फायदा होणार आहे, कारण की याच्यामध्ये बॅक टू बेसिक ह्या कॉन्सेप्टच्या आधारावर आपण सगळं बेसिक पासून घेणार आहे की नेमकं प्रकरण काय आहे. मग ह्या प्रकरणामध्ये लोकप्रतिनिधींना का बरं अशा प्रकारे डावलल्या जात आहे, कोणत्या गोष्टी केल्या आहे, कोणत्या गोष्टी नाही केलेल्या आहे, यावर सगळ्यांना आपण काय करायची आहे, चर्चा करायची आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर चर्चा का बरं तयार झाली आहे, तर त्या स्वरूपातले काल परवा आणि कदाचित त्याच्या पहिलेही देखील आपल्याकडे जे ऑपोजिशन पार्टीतले काही MPs होते त्या MPsला सस्पेन्शन ऑर्डर इश्यू केलेली आहे किंवा त्यांना सस्पेंड केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडचं पीठासीन अधिकारी आहे, म्हणजे ज्याला आपण लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती महोदय म्हणतो, यांनी अशा प्रकारचे असलेले जे अपोजिशन लीडरमध्ये असलेले जे काही पक्ष असेल त्या पक्षाच्या MPsला टार्गेट करून बाजूला सारलेलं आहे. मग हे कुठपर्यंत योग्य आहे, कारण की 141 तब्बल 141 खासदारांना बाजूला सावरलेला आहे. मग अशा वेळेस आपण बघतो आता ही डेमोक्रेसी खऱ्या अर्थाने राहिली आहे की नाही, आणि याच्यामध्ये असलेले जे काही लूफहोल्स आहे ते आपल्याला तिथं बघणं गरजेचं आहे. परंतु याच्यामध्ये अजून एक मिसकॉन्सेप्शन आहे. एक तर त्या स्वरूपामध्ये आपल्याला सस्पेन्शन, डिसमिजल आणि त्या प्रकारचा डिस्क्वालिफिकेशन ह्या 3 शब्दातला अर्थ आपल्याला माहीत नसावा, किंबहुना तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. मग लोकशाही जर आपण त्या प्रकारची असलेली धोक्यात आहे म्हणतो तर मग त्यांना डिसमिजल थोडी केलंय किंवा त्यांना डिस्क्वालिफाईड थोडी केलेलं आहे, मग त्यांना फक्त आपण सस्पेंड केलेला आहे. मग खऱ्या अर्थाने ह्याच्यातला डिफरन्स काय आहे आणि तो डिफरन्स आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनी कसा आपल्याला चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करता येऊ शकतो. मग सर्वात पहिले आपल्या मनातली जी शंका आहे किंवा मनातला जो प्रश्न आहे की व्हॉट इज द एक्झॅक्टली डिफरन्स बिटवीन सस्पेंड किंवा त्याला सस्पेन्शन्स म्हणतो, किंवा दुसरं आहे डिसमिजल आणि तिसरं आहे ते डिस्क्वालिफिकेशन. देन व्हॉट इज द एक्झॅक्टली डिफरन्स बिटवीन देम अँड हाऊ इट द इम्प्लिमेंटेड व्हेन वी आर अडॉप्टिंग द डेमोक्रेसी ऑफ अ पार्लिमेंटरियन. देन आपल्याकडे असलेल्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हे सखोली काय करायचं आहे तिथं समजून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी आपल्याला बेसिक पासून जायचं म्हटल्यावर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे.
ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये कुठंतरी संसदीय शासन प्रणालीची असलेली पायाभरणी करावी अशा प्रकारची चर्चा चालू झाली आणि ह्या चर्चा चालू झाल्यानंतर आपल्या संविधान सभेने ह्या गोष्टीवर काटक्षपणे लक्ष दिलं आणि सांगितलं काय की आपल्याला लोकशाही स्वीकारायची असेल तर अशा वेळेस संसदीय लोकशाही स्वीकारावीच लागणार आहे, आपल्याला अध्यक्षीय लोकशाही पद्धती आपल्याला स्वीकारता येणार नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणतो। का? कारण की पहिला तर गोष्ट भारत हा त्या प्रकारे लोकसंख्येने तेव्हाही जास्त होता, त्याच्यासोबत असुशिक्षितपणा हा भारतामध्ये जास्त होता, त्याच्यानंतर जिओग्राफिकल एरिया हा फार मोठा होता आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भारताला इलेक्शन प्रोसेसच्या माध्यमातून अध्यक्षीय लोकशाही ही कधी परवडणारी नव्हती। मग सर्वानुमते सर्व विचारी एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की आता आपल्याला लोकशाही संसदीय प्रणाली स्वीकारावीच लागेल। मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की इलेक्शन कसं घेतल्या जाणार आहे। त्यावेळेस आपल्याकडचे असलेले जे काही कॉन्स्टिट्यूशन मेकर्स होते तर त्यांनी त्याच्यावर वाचता करता वेळेस सांगितलं की भारताला ऑलरेडी संसद काय आहे, कायदा करण्याची पद्धत काय आहे हे आपण याच्यासोबत यूज टू झालो आहोत, कारण की ब्रिटिशांनी तब्बल 150 वर्ष राज्य केलं आणि ह्या ब्रिटिशांकडनं जर काही शिकता आलं असेल तर कायदा करण्याची प्रोसेस कशी केली जाते, कायदा कसा तयार करावा, कुठं तयार करावा, ह्या सगळ्या संकल्पना आपण बऱ्यापैकी काय झालेलो आहोत, शिकलेलो आहोत। म्हणून आपण काय करावं की संसदीय लोकशाही प्रणाली ही भारतामध्ये स्वीकारावी। परिणाम स्वरूप भारताने संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारली, सोबत अध्यक्षीय लोकशाही पद्धतीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे राष्ट्रपती हाही याच्यासोबत जोडला गेला आणि संसद बनली लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती ह्या तिघांनी मिळून। परिणामी आपल्याकडे कायदा करण्याची सर्वोच्चता कोणाला दिली तर वरती संसदेला दिली आणि त्याच प्रकारचा एक भाग म्हणून प्रत्येक राज्यासाठी राज्य विधिमंडळाची तयारी आपण करून ठेवलेली दिसून येते। म्हणजे थोडक्यात आपल्याकडे लोकप्रतिनिधित्वाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणाली आणि त्या प्रकारचे असलेले जे दोन इन्स्टिट्यूट आहे, एक वरती संसद, खाली आहे राज्य विधिमंडळ, याच्या आधारावर आपण काय केलंय, कायदा करण्याची प्रोसेस ही स्टार्ट केलेली आपल्याला दिसून येते। मग अशा वेळेस संसदेमध्ये आपल्याकडून खासदार निवडून दिला जातो आणि राज्य विधिमंडळामध्ये आमदार निवडून दिला जातो। म्हणजेच आपण डायरेक्टली पार्टिसिपेशन न करता अप्रत्यक्ष लोकशाहीचं असलेलं स्वरूप आपण स्वीकारून आपल्या वतीने कोणीतरी तिथं जाणार आणि आपल्या वतीने तिथं चर्चा करणार, आपल्या वतीने तिथं विचार विनिमय करेल, डिबेट करेल, डिस्कशन करेल आणि एखाद्या कन्क्लुसिव्ह पॉइंटवर सर्वानुमते एखादी गोष्ट तयार केल्या जाईल। मग तयार केलेली गोष्ट ती कायदा असेल, योजना असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असू शकतात। मग अशा सगळ्या पद्धतीने भारतामध्ये लोकशाही प्रणालीची पायमुळं ही त्या प्रकारचं रुजवायला सुरुवात केली। भारताने बऱ्यापैकी यश मिळवले। तब्बल 75 वर्षामध्ये आपल्याकडे संसदीय लोकशाही प्रणालीचं असलेल्या बऱ्यापैकी चढ उतार बघताना असं दिसून येतंय की परकीय देशांपेक्षाही आपल्या भारत देशाची लोकशाही ही खूप स्ट्रॉंग स्वरूपामध्ये इथं एक्झिक्यूट झालेली आपल्याला दिसून येते। याची मागची कारण म्हणजे काय की आपल्याकडे असलेल्या प्रत्येक एमपीचं असलेली सत्सद विवेक बुद्धी, सोबतच आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधान आणि ह्या संविधानाने सगळ्यांची असलेली जी काही गोष्ट बनवून ठेवली असेल ती साचेबद्ध स्वरूपामध्ये मांडून ठेवलेली आहे। कोणीही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, कोणीही एकमेकांमध्ये इंटरफेअर करू शकत नाही। परिणामी आपल्याकडे ज्या गोष्टी आखून दिल्या असेल त्या सगळ्या गोष्टी असलेल्या प्रॉपर आखून दिलेल्या एक्झिक्यूट करणं त्या त्या संस्थेला असणार काम हे प्रामुख्याने चोखपणे पार पाडलं जातं। परिणामी आपल्याकडे बऱ्यापैकी कायद्याची प्रोसेस, कायद्याची असलेली संदर्भता ही भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर हळूहळू वाढताना आपल्याला दिसून येते। मग अशा वेळेस आपण असं शाश्वत स्वरूपामध्ये म्हणू शकतो की जगाच्या पाठीवर ज्यावेळेस लोकशाही जिवंत आहे अशा प्रकारचं जर उदाहरण घेतलं जात असेल तर कदाचित त्याच्यावर प्रथम क्रमांक ह्या लोकशाहीच्या असलेल्या शब्दाला साजेस असेल ते एक नाव आहे, म्हणजे ते आपला भारत देश। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये याच्यावर कुठेतरी शिंतोडे उडवले गेले आहे। कुठेतरी त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून असंही बोललं जातंय की भारतामध्ये आता लोकशाही राहिलेली नाहीये। का? कारण की आपल्याकडे जे लोकप्रतिनिधित्व आहे किंवा लोकप्रतिनिधी आहे त्यांना कोणत्याही प्रकारे बोलून दिल्या जात नाही। मग ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे आपल्याला त्यांना काही विशेष अधिकार दिले आहे का हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण ब्रिटनकडनं ह्या सगळ्या संकल्पना घेतल्या तर
ह्या संकल्पनेअंतर्गत ब्रिटनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे विशेषाधिकार, त्याला इंग्लिशमध्ये प्रिव्हिलेजेस म्हणतात. ब्रिटनमध्ये संसद ही सर्वोच्च आहे. ब्रिटनमधल्या संसदेला अल्टिमेट पॉवर दिलेली आहे. ब्रिटनमध्ये संसद ही 100% लॉ मेकर संस्था म्हणून बघितल्या जाते. असं म्हटलं जातं की ब्रिटनची संसद कॅन डू एनिथिंग एक्सेप्ट वुमन कॅनॉट कन्वर्टेड इंटू मेन अँड मेन कॅनॉट बी कन्वर्टेड इंटू विमेन. अशा प्रकारच्या असलेल्या स्लोगनमध्ये त्याची कंपॅरिझन केल्या जाते. म्हणजे एवढी सर्वोच्चता त्या संसदेला दिली आहे. आणि त्या संसदेमध्ये बसणारा जो कोणी MP असणार आहे त्या MPला प्रिव्हिलेजेस आहे, एक विशेष अधिकार दिले आहे. मग भारतानंही त्या प्रकारचं असलेलं हे प्रिव्हिलेजेस आपल्याकडच्या असलेल्या संसदेमध्ये बसणाऱ्या MPsला काय केलेलं आहे, ॲज इट इज देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतोय. मग संविधानामध्ये अशा प्रकारच्या असलेल्या प्रिव्हिलेजेसच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, त्यांना त्यांचं काम चांगल्या पद्धतीने चोख स्वरूपामध्ये काम करता यावं याच्यासाठी आपण यांना विशेष अधिकार दिले आहे. मग हे प्रिव्हिलेजेस, हे विशेष अधिकार काय करतात तर एक्झॅक्टली त्यांच्या कामामध्ये कोणत्याही स्वरूपातलं व्यत्यय येणार नाही, त्यांना कोणत्याही पद्धतीच्या असलेल्या कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही, किंबहुना त्यांना मनमोकळ्या स्वरूपामध्ये त्यांची मतं, त्याची मतमतांतरं ही त्या टेबलावर मांडता येऊ शकते. मग अशा पद्धतीने ह्या प्रिव्हिलेजेस असलेल्या गोष्टीवर जास्त फोकस केला जातो. परिणाम स्वरूप त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीमुळे कुठंतरी आता आपल्याकडे लोकशाही जिवंत आहे की नाही याच्यावर काय आहे, त्या प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. का आता विशेष अधिकार असूनही सुद्धा आता आपल्याकडच्या असलेल्या लोकप्रतिनिधींना बोलून दिल्या जात नाही, असं कुठंतरी संबोधल्या गेलेला दिसून येतंय. मग आता आपल्याकडे जे प्रिव्हिलेजेस आहे ते प्रिव्हिलेजेस आपल्या संविधानाने स्वतःहून दिलेले आहे. मग संविधानाने दिल्या कारणामुळं संविधानामध्ये नेमकं कुठं आहे आणि कशा संदर्भात प्रिव्हिलेजेस आहे की ज्याला आपण विशेष अधिकार म्हणतो, तर ते विशेष अधिकार ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की पर्टिक्युलर तुमच्या पार्लमेंटमध्ये म्हणजे काय, संसदेमध्ये कलम 105 आणि कलम 122 अंतर्गत त्यांना देण्यात आलेले आपल्याला दिसून येत आहे. मग 105 आणि 122 काय आहे हे आपण बघणारच आहोत, परंतु कलमचा संदर्भ घेणं फार महत्त्वाचं आहे. का संसदेचे असलेले जे MPs आहे तर त्यांना ह्या कलमानुसार विशेष अधिकारांचा एन्जॉयमेंट करता वेळेस कोणीही अडवू शकत नाही. सेम त्या प्रकारे आपल्याकडच्या असलेल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ही अशा प्रकारचं असलेलं कलम 194 आणि कलम 212 अंतर्गत ह्या प्रकारचे प्रिव्हिलेजेस आपण काय केलेलं आहे, सबस्टिट्यूट केलेलं आहे, त्यांना डेलिगेट केलेले आपल्याला दिसून येत आहे. मग एक्झॅक्टली हे प्रिव्हिलेजेस म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो हे आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करू. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कलम 105. मग कलम 105(1) काय सांगतो, तर कलम 105(1) असा सांगतो की संसदेच्या प्रत्येक सदस्याला त्या प्रकारच्या सभागृहामध्ये काय करण्याचा अधिकार आहे, भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मग अशा स्वरूपामध्ये जर मी लोकप्रतिनिधी असेल आणि मी लोकांच्या वतीने तिथं जात असेल तर माझं काम असणार आहे की लोकांचं जे म्हणणं आहे तर मी तिथं मांडावं. मग मला भाषण स्वातंत्र्य तिथं असलं पाहिजे. मग अशा प्रकारचा एक प्रिव्हिलेजेस, एका प्रकारचा असलेला हा विशेष अधिकार प्रत्येक खासदाराला आपल्याला भेटलेला दिसून येतोय. कलम 105 नुसार, संविधानाच्या 105 नुसार आपल्याला ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतोय की प्रत्येक व्यक्तीला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन विदिन द हाऊस हा काय केलेला आहे, डेलिगेटली तिथं देण्यात आलेला आपल्याला दिसून येते. सोबतच त्या प्रकारचं असलेलं कलम 105(2) काय सांगतो, तर 105(2) असं सांगतोय की संसदेतील किंवा त्याच्या असलेल्या कोणत्याही समितीमधील सदस्यांनी सांगितलेल्या किंवा मत दिल्याबद्दल कोणत्याही न्यायालयामध्ये कार्यवाहीपासून काय असणार आहे, मुक्तता असणार आहे. एखाद्या गोष्टीवर त्यांचं मतमतांतर झालं, एखाद्या गोष्टीमध्ये त्यांचं असलेलं काही वक्तव्य वेगळं असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला मनमोकळ्या स्वरूपामध्ये, मुक्त स्वरूपामध्ये त्यांचं आचरण त्या प्रकारे मांडता येत असेल तर ते मांडून दिलं गेलं पाहिजे, असं 105 कलम 2 सांगतो. आणि 105 कलम 3 काय सांगतो की संसदेच्या कोणत्याही सभागृहाद्वारे किंवा त्यांच्या अधिकाराखाली कोणताही अहवाल, कागद, मते किंवा कोणत्याही सभागृहाच्या कार्यवाहीचे प्रकाशन संबंधित दायित्वापासून काय असणार आहे, मुक्त असणार आहे. म्हणजे थोडक्यात कलम 105चा जेव्हा संदर्भ घेतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडचे असलेले जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना मुक्तपणे, मुक्त छंद स्वरूपामध्ये काम करता आलं पाहिजे. कारण की आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येक व्यक्तीचं असलेलं मत हे वेगवेगळं असायलाच पाहिजे. इथं मतभेद असले पाहिजे, मनभेद असले नाही पाहिजे. कारण की लोकशाही खऱ्या
अर्थाने तेव्हाच म्हणू शकतो ज्यावेळेस प्रत्येक व्यक्तीचं असलेलं मत ऐकून घेतलं जाणार आहे आणि ते मत ऐकून घेत्यावेळेस प्रत्येक व्यक्तीने त्याला खोडलं गेलं पाहिजे. इव्हन दो आपलं जे संविधान सभा बनली होती तर संविधान सभेमध्ये त्या पर्टिक्युलर प्रत्येक आर्टिकल्सवर एवढी डिबेट आणि डिस्कशन झालं होतं की नेमकं हे आर्टिकल कुठं ठेवायचं, कॉमा कुठं द्यायचा, कुठं फुल स्टॉप द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टीपासून तिथं चर्चा चालू झाली होती. मग हे तर आपलं आता पुरोगामी असलेला स्वरूपातला भारत देश आहे, मग इथं प्रत्येक गोष्ट चर्चेनेच झाली पाहिजे. मग हे आपलं संविधानचं कलम 105 स्वतः सांगते की आपण अशा प्रकारे काय करू शकतो, त्या अनुषंगाने त्या पर्टिक्युलर ओरिएंटेशननी आपण पॉवर दिलेली आहे की तुम्ही बिंदास बोला, तुम्हाला जे वाटेल त्या पद्धतीने तिथं कार्य करा, कोणीही थांबवणार नाही. हे आर्टिकल 105 आपल्याला सांगताना दिसून येतंय. मग 122 काय सांगतं आर्टिकल, तर 122 आर्टिकल सांगतं की संसदेतील कोणत्याही कार्यवाहीच्या वैधतेवर कोणत्याही कथित अधिनियमाच्या आधारावर न्यायालयामध्ये काय केला जाणार नाही, प्रश्नचिन्ह निर्माण केला जाणार नाही. म्हणजे एखाद्या त्या प्रकारचा असलेला संसदीय व्यक्तिमत्व आहे ज्याला आपण MP म्हणतो, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन स्वरूपामध्ये तिथं चॅलेंज केल्या जाणार नाही. तो असाच का बोलला, त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी काय आहे किंवा अशा विविध प्रकारच्या ज्या गोष्टी तुम्ही न्यायालयामध्ये ओढू शकतात तर त्या तिथं ओढल्या जाणार नाहीये. म्हणजे free handly they has to be work according to our constitution's privileges. For that reasons we have been made these provisions for the welfare of the ultimately peoples. कारण की ते व्यक्ती बोलू शकत असेल आणि ते व्यक्तींना मत मांडायचा अधिकार असेल तर कुठंतरी अशा स्वरूपामधून हे प्रिव्हिलेजेस देणं गरजेचं होतं. मग हे जे प्रिव्हिलेजेस आपण बघतो हे संसदेतल्या लोकांना पण आहे आणि सेम ॲज इट इज कोणाला दिलेलं आहे तर अशा प्रकारच्या असलेल्या राज्य विधिमंडळाच्या लोकांना तिथं दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असतानाही सुद्धा आपण अशा गोष्टींना कुठंतरी त्या प्रकारे बंधनं देखील घातलेली आहे. जसं की कलम 105 नुसार आणि 122 नुसार एका प्रकारे MPंना सुपर पॉवर दिल्यासारखी आपल्याला कदाचित भासत असेल, परंतु सोबतच त्याला रिस्ट्रिक्शन देखील आपण दिलेलं आहे. जसं की आपल्याकडं 19(1) अंतर्गत आपल्याकडं काय आहे तर पर्टिक्युलर फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन आहे. काय आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन. कोणासाठी तर ते सामान्य जनतेसाठी. मग प्रत्येक व्यक्तीला जसं बोलण्याचा अधिकार आहे त्या प्रकारचंच असलेलं याच्या अंतर्गत आपण 19 सब क्लॉज 2 अंतर्गत 1A अंतर्गत आपण काय केलेलं आहे, बंधने टाकलेली आहे. काय टाकलेले आहे, बंधनं टाकलेली आहे. म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु अप टू लिमिट पर्यंत बोलण्याचा अधिकार आहे. सेम त्या प्रकारे आपल्याकडं जे पार्लिमेंटरियन्स आहे, जे त्या प्रकारचे असलेले स्वरूपातले जे MPs आहे त्यांनाही बोलण्याचा अधिकार आहे, त्यांचंही मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु हे मांडता वेळेस त्यांनी कुठंतरी पार्लमेंटचा असलेला जो डेकोरम आहे, जो तो एका पद्धतीचा असलेला आपण म्हणतो की प्रॉपरली काही एक्झिक्युशन आहे ते विदिन द फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातूनच केलं गेलं पाहिजे. परिणाम स्वरूप त्या पद्धतीच्या माध्यमातून कलम 118 मध्ये असंही सांगितलेलं आहे की आपल्याकडचे जे MPs आहे त्या MPsला स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता वेळेस त्यांनी आपल्या संसदेची डिग्निटी ही तिथं काय केली पाहिजे, मेंटेन केली पाहिजे. नाहीतर काय होतं, उत्साहाच्या भरामध्ये आपण अध्यक्ष महोदय असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं जे सरकारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांच्यावर त्या प्रकारचे जी शाब्दिक चकमकीची तोफ झाडतो तर याच्यामध्ये कुठेतरी भारताच्या असलेल्या ह्या पार्लमेंटचं आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळ्या पद्धतीची हसू निर्माण होते. जर तुम्ही आता काल परवाच्या वृत्तपत्र पर्टिक्युलर पाकिस्तानचा द डॉन म्हणून एक वृत्तपत्र आहे त्याचं जर ॲनालिसिस केलं तर त्या वृत्तपत्रामध्ये भारताच्या पार्लमेंटची खिल्ली उडवली गेली आहे आणि स्पष्ट सांगितले की भारतामध्ये आता लोकशाही राहू शकत नाही. तसं बघायला गेलं तर मिडल ईस्टमध्ये आता लोकशाहीच्या अगेन्स्टमध्ये जाऊन तिथं हुकुमशहा तिथं निर्माण होतोय. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जर बघायला गेलं तर पार्लमेंटरी डिक्लाइन होत चाललेला आहे. इव्हन दो UPSCच्या GS पेपर 2 मध्ये पण आपल्याला डिक्लाइन ऑफ द पार्लमेंटरी ज्या पर्टिक्युलर एक टॉपिक आहे तर त्याच्यावरही भाष्य केलेलं आहे की पार्लमेंटची जी पोझिशन आहे ती डे बाय डे कशी होत चालली आहे, कमी होत चाललेली आहे. का, कारण की अशा पद्धतीच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी प्रतिमा भारताची होताना आपल्याला दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी थांबाव्या याच्यासाठी कलम 118 नुसारही आपण काय केलेलं आहे तर पर्टिक्युलर असलेले जे MPs आहे, MLAs आहे तर त्यांना आपण काय केलेलं आहे, भाषण स्वातंत्र्यावर काही गदा आणण्याचाही प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून ते कुठंतरी काय होणार आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने वाचता करतील, शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांची वर्तणूक करतील आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने
त्यांचं आचरण हे तुमच्या लोकसभा आणि रिस्पेक्टिव्हली राज्यसभेमध्ये केल्या जाणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे जे कंट्रोलिंग ऑथॉरिटी कोणाकडे दिली आहे, मग अशा प्रकारे हे कोण ठरवणार ना की तुमच्या असलेल्या एखादा व्यक्ती जो MP आहे तो वाईट वागतोय, तो चुकीचं बोलतोय किंवा त्याची चुकीची कृती आहे, हे कोण ठरवतं? तर आपल्याकडं त्या प्रकारचं असलेलं टू मेंटेन द डिसिप्लिन विदिन द हाऊस आपल्याकडं तिथं दिसून येत आहे. मग आपल्याकडे तसे बघायला गेलं तर 2 हाऊस आहे, एक लोकसभा आणि एक राज्यसभा. मग ज्यावेळेस आपण लोकसभा म्हणतो तर लोकसभेचे कोण आहे तर त्या प्रकारचे स्पीकर, म्हणजे त्याला आपण मराठीतून म्हणतो लोकसभेचे अध्यक्ष. आणि त्या प्रकारे इथं राज्यसभेचे कोण आहे, चेअरपर्सन आहे, चेअरमन आहे, त्याला आपण काय म्हणतो सभापती महोदय. मग अशा स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपल्याकडे लोकशाही म्हणतो तर आपल्याकडे लोकप्रतिनिधींना बोलून दिलं पाहिजे, परंतु त्यांच्यावर कंट्रोलही ठेवलं पाहिजे. मग लोकसभेमध्ये लोकसभेचे अध्यक्ष असतात, राज्यसभेमध्ये त्या प्रकारचे राज्यसभेचे सभापती महोदय असतात. मग हे दोघंही पर्सन त्या सगळ्या असलेल्या सभागृहाचं डेकोरम मेंटेन करत असतात किंवा त्या सभागृहाचं एक ती जी प्युरिटी आहे किंवा जी डिसिप्लिन आहे, जी कर्टसी आहे, ती कर्टसी प्रोटेक्ट करण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात. मग ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर लोकसभेच्या असलेल्या स्पीकरचा अधिकार बघतो तर त्या लोकसभेच्या स्पीकरचा अधिकार टू मेंटेन द डिसिप्लिन, टू मेंटेन द डेकोरम विदिन द लोकसभा हाऊस हा करण्याचा अधिकार कलम आर्टिकल 93 ते 96 याच्यामध्ये विभागून दिलेला आहे. आणि सोबतच लोकसभेचे असलेले काही प्रोसिजरल अस्पेक्ट आहे किंवा लोकसभेचा स्वतःचा एक रूल मॅन्युअल आहे. त्या रूल मॅन्युअलमध्ये असं सांगितलेलं आहे जो की 373 मध्ये की कोणताही व्यक्ती जर गरादोळ करत असेल किंवा कोणताही व्यक्ती काही कृती करत असेल की ज्याच्यामुळं लोकसभेच्या असलेल्या अस्तित्वाची जाणीव ही लोकांना होत नसेल किंवा त्याची प्रतिमा मलय करत असेल तर अशा वेळेस लोकसभेचे अध्यक्ष त्यांच्यावर कुठेतरी डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊ शकता. हे कुठं दिलेलं आहे तर लोकसभेच्या रूल्स अँड प्रोसिजर मॅन्युअलमध्ये किती आहे तर 373 ह्या रूल्समध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येते. सेम त्या प्रकारचा अधिकार राज्यसभेच्या चेअरमॅनला दिला आहे. मग राज्यसभेच्या चेअरमॅनला ज्यावेळेस बघतो तर आर्टिकल 89 मध्ये संविधानाच्या आणि त्या राज्यसभेचं जे मॅन्युअल आहे रूल्स अँड रेग्युलेशनचं मॅन्युअल तर त्याच्यामध्ये असलेलं 256 हा जो नंबर आहे तर 256 वर त्या प्रकारे तिथं दिलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे थोडक्यात त्या गृहाचे जे अध्यक्ष महोदय असणार आहे, जे काय सभापती महोदय असणार आहे, त्यांचं कर्तव्य असेल की कोणता व्यक्ती गरादोळ घालतोय आणि कोणत्या व्यक्तीचं बिहेवियर कसं आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. मग आता नेमकं ह्या प्रकरणामध्ये जे 141 खासदार आपण निलंबित केले आहे किंवा त्यांना सस्पेंड केलेलं आहे, मग अशा वेळेस नेमकं झालं काय, मग ह्या रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये नेमकं सांगितलंय काय की ज्याच्या आधारावर आपण तब्बल 141 खासदारांना घरी पाठवलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे हे काय आत्ताची गोष्ट आहे का, नाही, याच्या पहिले पण म्हणजे 1989 ला ज्यावेळेस राजीव गांधीचं सरकार होतं तर नियर टू बी 63 असलेल्या खासदारांना देखील काय केलं आहे, निलंबित केलेलं आहे. परंतु एक इंटरेस्टिंग फॅक्ट पण असं दिसल्या जाते आणि समाज माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चर्चेला येतात तर त्यावेळेस एक गोष्ट बोलल्या गेली आहे की भले की 63 तेव्हा होते परंतु 47 ते 63 याचा जर पर्सेंटाइल मध्ये काढायला गेलं तर फार कमी आहे. परंतु 1989 ते 2023 पर्यंत जर बघायला गेलं तर पार्लमेंटच्या असलेल्या लोकप्रतिनिधींना घरी पाठवण्याचा किंवा सस्पेंड करण्याचा जो रेशो आहे तो 170% वाढलेला आहे. किती आहे, 170%. मग आता कुठेतरी मनामध्ये तर मग कन्फ्युजिंग पार्ट येणारच आहे की लोकशाही आणि विशेषतः संसद आपल्याकडे टिकत आहे की नाही. मग याच्या विविध कारणंही अजून त्याला जोडल्या गेली आहे. जसं की आपल्याकडे ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आहे राष्ट्रपतीकडं, मग ऑर्डिनन्स राज येतोय का, मग ऑर्डिनन्स राजच्या माध्यमातून कायदा केला जातोय का, म्हणजे संसदेमध्ये कायदा केला जातो परंतु राष्ट्रपती देखील ऑर्डिनन्स काढू शकता 123 कलमांचा वापर करून. मग अशा वेळेस पर्टिक्युलर तुम्ही असलेले हा राष्ट्रपतीला जो अधिकार दिलाय ऑर्डिनन्स टू प्रोक्लेम, त्या गोष्टीमुळे कुठेतरी संसदेला बायपास करताय का, मग उद्या जाऊन संसद राहणारच नाहीये. मग अध्यक्षशाही लोकशाही का परवडत नाही आपल्याला, मग एका प्रकारे अध्यक्षशाही लोकशाही चालू आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टीवर जेव्हा कुठेतरी चर्चा होतीये तर हे सगळं कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे का, कारण की त्या प्रकारचे असलेले रूल्स अँड रेग्युलेशन काय सांगताय हे आपल्याला अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. मग आपण बघूया की एक्झॅक्टली जो रूल आहे पर्टिक्युलर कोणता, तर पर्टिक्युलर तो 373चा जो की अधिकार देतो लोकसभेच्या अध्यक्षांना की एखादा व्यक्ती
कधी त्या प्रकारे सस्पेंड करू शकतात. मग अशा वेळेस जर तो व्यक्ती अध्यक्षांच्या अधिकाराची काय करत असेल, अवहेलना करत असेल, अध्यक्ष म्हणले असेल की साहेब तुम्ही शांत बसा, परंतु तो कंटिन्युअसली प्रोक्लेम करतोय किंवा कंटिन्युअसली त्या प्रकारचा असलेला डिबेट करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्यांनी दिलेला जो काही आदेश असेल तो डावलण्याचा प्रयत्न करतोय. खरं बघायला गेलं तर त्या प्रकारे त्या सभागृहाचा होल अँड सोल पॉवर ऑफ ऑटर्नी किंवा पॉवर ऑफ ऑथॉरिटी कोण असतो, तर पॉवर ऑफ ऑटर्नी आणि पॉवर ऑफ ऑथॉरिटी द पर्सन ऑफ अ स्पीकर असणार आहे. तो रिस्पेक्ट तो व्यक्तीचा नसतो, त्या पदाचा असतो, लोकसभेच्या अध्यक्षांचा असतो. आणि लोकसभेच्या अध्यक्षांचा असलेला हा जो पद आहे तो खूप सॅक्रिड आहे, तो एक पवित्र स्वरूपात मानला जातो. आणि जर एखादा व्यक्ती जर कंटिन्युअसली त्याची असलेली अवहेलना केल्या जात असेल किंवा जाणीवपूर्वक त्या प्रकारचा काही अडथळा निर्माण करत असेल, जसे की काल परवाच्या असलेल्या ह्या सेशन्समध्ये ह्याच गोष्टीवर चर्चा होताना आपल्याला दिसून येते. अमित शहा सरांचं असलेलं कर्तव्य होतं की आपल्या पार्लमेंटच्या सिक्युरिटीवर थोडं काटक्षपणे स्वरूपामध्ये लक्ष देणं. मग अशा वेळेस आपल्या पार्लमेंटमधून तिसरं कोणीतरी बाहेरून येतं, भारतीय व्यक्ती येत आहे, ते आतमध्ये शिरताय आणि आतमध्ये धूरकांडाच्या असलेल्या नळ्या फोडताय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडची सिक्युरिटी जी आहे ती हादरली गेली आहे. म्हणजे अगदी बघायला गेलं तर नवीन पार्लमेंट आहे, नवीन पार्लमेंटमध्ये त्या प्रकारची असलेली तेवढी सिक्युरिटी स्ट्रॉंग पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी अपोजिशन लोकांनी त्या चेंबरमध्ये आले आणि त्या प्रकारचा जो हॉल आहे म्हणजे अध्यक्षाच्या समोर असलेला जो पर्टिक्युलर पॅसेज आहे तिथं येऊन त्या प्रकारे काय केला, तर नारेबाजी केली, त्या प्रकारचे पोस्टर दाखवले, त्या स्वरूपातलं असलेलं त्यांना क्रिटिसाइज केलं की हे नेमकं सरकार करतं काय. मग अशा वेळेस अध्यक्षांना काही स्ट्रिक्ट पावलं उचलणं गरजेचं होतं, कारण की ही स्ट्रिक्ट पावलं उचलावी अशा प्रकारचा नियम कुठं दिलेला आहे, तर 373 मध्ये दिला आहे. पहिल्यांदा त्यांनी वॉर्निंग दिली की यू कॅन सीट युअर सीट्स, यू हॅव टू बी सीट ओव्हर द युअर जी ऑक्युपाइड गेलेली जागा आहे तिथं बसा. परंतु ह्या खासदारांनी किंवा कोणत्याही विशिष्ट स्वरूपातल्या लोकांनी हे ऐकलं नसावं, म्हणून ह्या असलेल्या पॉवरचा यूज करून अध्यक्ष महोदयांनी 141 लोकांना काय केलं आहे, निलंबित केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग याच्या सोबतमध्ये अजून काय केल्यावर अशा प्रकारे सस्पेंड केलं जातं, तर असंसदीय भाषा वापरणे किंवा बदनामीकारक टीका टिप्पणी करणे, सोबतच त्या प्रकारे फलक दाखविणे, घोषणा देणे, दुसऱ्याच्या सदस्यावर किंवा त्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांवर शारीरिक हल्ला करणे, इथपर्यंत जर कोणी कृती करत असेल तर त्या व्यक्तीला काय केलं जातं, सस्पेंड और सप्रेशन्स केल्या झालेला आपल्याला दिसून येत आहे. मग अशा प्रकारे हा जो अधिकार दिला आहे तो लोकसभेच्या अध्यक्षांना कोणत्या रूलनुसार आहे, तर 373 रूलनुसार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशाच प्रकारचा अधिकार राज्यसभेच्या असलेल्या जे आपले चेअरपर्सन आहे तर त्या चेअरपर्सनला आपण दिलेला दिसून येतोय. मग राज्यसभेचे चेअरपर्सन कोण असतात, तर भारताचे उपराष्ट्रपती हे ते एक्स ऑफिसो चेअरपर्सन असतात पर्टिक्युलर राज्यसभेचे. मग अशा स्वरूपामध्ये राज्यसभेच्या असलेल्याही त्या सभापती महोदयांना आपण किती रूल्स, तर 256 रूल्सनुसार पॉवर दिलेली आहे. ते पण कोणत्याही सदस्यांना, कोणत्याही एमपींना काय करू शकता, सस्पेंड करू शकता किंवा सस्पेन्शन तिथं ऑर्डर तिथं इश्यू करू शकता. ग्राउंड सेम सारखे, प्रत्येक गोष्टीचा असलेला संदर्भ तोच असणार आहे. गरादोळ घालणे, मान्य न करणे, त्या प्रकारचा असलेला बॅनर दाखवणे किंवा विविध प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून अवहेलना करणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीत आपल्याकडची लोकसभा आणि राज्यसभा यांचा मेळ घालून आपल्याला डिसिप्लिनरी अप्रोच हा मेंटेन करणे ह्या दोघांचा असलेला अधिकार आहे आणि त्यांच्या असलेल्या अधिकाराला कोणीही डावलू शकत नाही, हे त्यांच्या मॅन्युअलमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर एखादा व्यक्ती जर सस्पेंड होत असेल, म्हणजे आता 141 खासदार काय झाले आहे, सस्पेंड झालेले आहे. मग 141 जे सस्पेंड झाले असेल मग त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे, नेमकं त्याच्यातून काय घडणार आहे, कारण की लोकांनी फार त्याच्यावर गरादोळ केला. समाज माध्यमांनी असं दाखवलं की आता तर भारतातली डेमोक्रेसी राहिलीच नाही, आता भारतातली डेमोक्रेसी त्या प्रकारची लयाच गेली आणि भारतामध्ये आता संसद बंद पडतं काय, अशा प्रकारची जेव्हा चर्चेला उधाण आलं तर त्यावेळेस त्याच्यातले जी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे ती कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन समजणं गरजेचं आहे किंवा जे आपली लॉची डेफिनेशन काय सांगते की जर एखाद्या सस्पेंड केलं असेल म्हणजे नेमकं काय केलं असेल, त्याचा परिणाम काय, हे आपल्याला बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. मग एखाद्या व्यक्तीला तुम्ही सस्पेंड करताय तर मग काय करताय, तर त्या प्रकारचं निलंबन झाल्यानंतर त्याला किंवा तिला सभागृहाच्या कोणत्याही बैठकीस
त्या प्रकारच्या असलेल्या कोणत्याही समितीच्या असलेल्या संदर्भामध्ये काय करता येत नाहीये, उपस्थित राहता येत नाहीये किंवा त्याला आपण काय करतोय, प्रतिबंध करतोय. म्हणजे एकंदरीत त्यांची जी उपस्थिती आहे ती आपण मान्य करत नाही की तुम्ही ह्या गोष्टीला प्रेझेंट राहा किंवा त्या गोष्टीला प्रेझेंट राहू नका. ह्या सगळ्या गोष्टीवर ज्यावेळेस तुम्ही भाष्य करता तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपण बघू शकतो. सोबतच जर त्या प्रकारे गुन्ह्याची तीव्रता आणि त्या प्रकारच्या पीठासीन अधिकाऱ्याच्या विवेकबुद्धीनुसार निलंबनाचा काय आहे, कालावधी बदलू शकतो. म्हणजे हे अल्टिमेट ठरवण्याचा अधिकार कोण आहे, तर जे पीठासीन अधिकारी आहे म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे असलेले सभापती महोदय यांच्या असलेल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून हे निलंबनाची ऑर्डर ते इश्यू करू शकतात. जर त्यांना वाटत असेल की निलंबन किती दिवसासाठी करायचं, 1 दिवसासाठी करायचं का 2 दिवसासाठी करायचं का 3 दिवसासाठी करायचं, ते कोणीही ठरू शकत नाही. ते पीठासीन अधिकारीच ठरू शकतात. जर त्यांना काय करायचं असेल, सस्पेंड करायचं असेल, सस्पेन्शन ऑर्डर इश्यू करायची असेल तेव्हाच. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो का की हा जो प्रकार आहे तो कदाचित का बरं यूज केला गेला असेल की संसदेचं कामकाज कसं झालं पाहिजे, कोणत्या स्वरूपात झालं पाहिजे याच्यावर खऱ्या अर्थाने काय झाली पाहिजे होती, चर्चा झाली पाहिजे होती. परंतु त्याच्यावर चर्चा न होता गरादोळ जास्त होत होता. म्हणून अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदयांनी कदाचित याचा वापर केलेला आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा स्वरूपामध्ये त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं असेल की यांना आपण जर परत चान्स दिला तर हे उद्या चालून काय करणार आहे, त्या पद्धतीची वर्तणूक परत करेल आणि यांना आपण सस्पेंड 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी त्यांचा राग शांत होईल आणि परत येऊन चर्चेला परत काय करतील, भाग घेतील. असा कदाचित त्यांचा विचार आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा प्रकारचा असलेला तो किती कालावधी असेल तो ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर पीठासीन अधिकाऱ्याला आहे, सभागृहाच्या. आलं लक्षात. परंतु जर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण इथं बघतो तर निलंबित सदस्य काय, निलंबित सदस्य हा सदनाचा सदस्य ॲज इट इज राहतो आणि त्याची जागा रिक्त घोषित म्हणून केली जात नाही. म्हणजे तो काय व्यक्ती परमनंटली घरी गेलाय का, नाही. आता हे 141 जे आहे ते 141 काय परमनंटली घरी गेले का, बिलकुल नाही. त्यांना सस्पेन्शन केलेलं आहे. मग सस्पेन्शन किती दिवसासाठी, तर 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी अशा प्रकारे. आता विचार करा, 141 लोकांना जर सस्पेन्शन ऑर्डर इश्यू करत असेल तर खऱ्या अर्थाने जर यांना परमनंटली घरी पाठवलं तर खऱ्या अर्थाने लोकशाही जाईल की नाही. परंतु असं काही केलेलं नाहीये. सस्पेन्शन केलं म्हणजे एका प्रकारे काय केलेलं आहे, त्या पद्धतीने त्या स्वरूपातून त्या व्यक्तीला फक्त थांबवण्याचा आपण काय केलेला आहे, प्रयत्न केला आहे. कदाचित ते ऐकतच नसेल त्या कारणामुळे. मग अशा स्वरूपामध्ये डिसमिजल काय आहे सर, मग डिसमिजल करण्याचा अधिकार आहे का, तर हो, अधिकार डिसमिजल करण्याचाही अधिकार आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला आपण 2दा सस्पेन्शन केलं, 3दा सस्पेन्शन केलं, परंतु तो व्यक्ती परत येतोय आणि त्याच पद्धतीने जर अध्यक्ष महोदयांना काही वेगळ्या विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून बोलत असेल किंवा विविध प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये तो काही कृती करत असेल की ज्याची असलेली कृती लक्षणास्पद असू शकते, त्याचं आचरण चांगलं असू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तो कंटिन्यू करतोय, मग अशा वेळेस त्यांना परमनंटली काहीतरी एक टूल असायला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून त्याला परमनंटली बाहेर काढता येऊ शकतो. मग तो टूल म्हणजे काय, तर डिसमिजल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की सस्पेन्शन नंतर एक्स्ट्रीम स्टेप कोणती आहे, डिसमिजल आहे. म्हणजे हे एकंदरीत अशा व्यक्तींना लागू होता जे की ऑलरेडी MP म्हणून कन्सिडर झालेले आहे, जे ऑलरेडी खासदार आहे आणि ते ऑलरेडी पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन आहे. मग यांच्या अगेन्स्टमध्ये डिसमिजल केलं जातं. मग डिसमिजल करण्यासाठी लोकसभेमध्ये त्या प्रकारचा पुढचा रूल आहे तो म्हणजे 374. मग पहिला कोणता होता, 373. त्याच्याने काय करत होते, सस्पेन्शन करत होते. मग 374 मध्ये काय आहे, तर डिसमिजल ऑर्डर आहे. काय आहे, डिसमिजल ऑर्डर. फार थिन लाईन डिफरन्स आहे बरं. इथं आपल्याला अभ्यासाच्या वृत्तीने जेव्हा बघतो तर 373 मध्ये अगदी सोप्या स्वरूपातलं असलेलं काय आहे, संदर्भ आहे. परंतु 374 हा थोडा ॲग्रेसिव्ह स्वरूपातला आहे. मग 374 मध्ये तुम्हाला त्या प्रकारचा असलेला लोकसभेचा जो रूल आहे त्या रूल मॅन्युअलमध्ये 374 मध्ये डिसमिजल ऑर्डर इश्यू करता येऊ शकते. सोबतच राज्यसभेच्या असलेल्या 256 अंतर्गत त्या प्रकारच्या मॅन्युअलमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तिथलचे जे चेअरपर्सन आहे, सभापती महोदय आहे, दे कॅन बी इश्यू द काइंड ऑफ अ पर्सन थिंग्स, की तुम्हाला ते त्या पर्सनच्या अगेन्स्टमध्ये यूज करता येऊ शकतं. मग अशा स्वरूपामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये डिसमिजल ऑर्डर आली तर नेमकं होणार काय,
कारण की आपण बघितलं सस्पेन्शन ऑर्डरमध्ये फक्त त्या प्रकारच्या काही काळापुरतं तिथं गोष्टी केल्या जातात आणि ते कोणाच्या बुद्धीच्या स्वरूपात असतात, ते प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे त्यांना जर योग्य वाटत असेल तर ते त्या काळापुरतं तेवढ्या कालावधीसाठीच करू शकता. परंतु डिसमिजल ही थोडी ॲग्रेसिव्ह स्टेप आहे. मग याच्यामध्ये काय होतं तर एखाद्या व्यक्तीला जर डिसमिस झाल्यानंतर त्याची जागा काय केल्या जाते, रिक्त केल्या जाते, म्हणजे त्याला पदावरून दूर काढल्या जातं, म्हणजे त्याचं खासदारकीचं पद हे चालल्या जातं किंवा आमदारकीचं पद हे चालल्या जातं. ही फार मोठी गोष्ट आहे बरं मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणतो की ॲग्रेसिव्ह स्टेप घेतल्या जाते, याच्या मागची असलेली ग्रॅव्हिटी कदाचित काय असणार आहे, जास्त असणार आहे. परिणामस्वरूप आपल्याकडं अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस त्यांच्या पदावरून त्यांना रिक्त केलं जातं, ते पद अस्तित्वात राहत नाही. मग अशा पद्धतीने ते पद रिक्त केलं जातं आणि त्या ठिकाणी पोटनिवडणुका लगेच काय केल्या जातं, घेतल्या जातं. हा सिरियस कन्सर्न आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. 141 लोकांना डिसमिजल केलेलं नाहीये, त्यांना सस्पेन्शन ऑर्डर आलेलं आहे. त्यामुळं सस्पेन्शन म्हणजे थांबवलेलं आहे, त्यामुळं डिसमिजल नाहीये. त्यामुळे जे समाज माध्यमामधून काही चुकीच्या गोष्टी येत असेल तर त्या गोष्टीला नजरअंदाज करा. रिॲलिटी काय आहे हे आपल्याला तिथं बघणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस जर 374चा इश्यू जर यूज केला असेल लोकसभेमध्ये तर समजून घ्यायचं की डिसमिजल झालेलं आहे, म्हणजे ते पद रिक्त झालं आहे, ती जागा व्हॅकंट झालेली आहे. आता तिथं पोटनिवडणुका होणार म्हणजे होणार. मग अशा प्रकारच्या असलेल्या हे ज्या काही गोष्टी केल्या जातात, मग तुमच्या असलेल्या अध्यक्षांच्या विचारार्थ असतं का? बिलकुल नाही. लक्ष ठेवायचं, डिसमिजल जर करायचं असेल एखाद्या व्यक्तीला, काय जर एखाद्या सदस्याला डिसमिजल करायचं असेल तर अशा वेळेस तो अधिकार कोणाचा आहे? सभागृहाचा अधिकार आहे. तो व्यक्तीचा म्हणजे पीठासीन अधिकाऱ्याचा आहे का? बिलकुल नाही. सस्पेन्शन करणं हा पीठासीन अधिकाऱ्याचा अधिकार आहे, पण डिसमिजल करणे हा अधिकार कोणाचा आहे? सभागृहाचा आहे. आणि सभागृहाच्या त्या प्रकारच्या असलेला विवेकाधीन असलेला हा अधिकार आपल्याला दिसून येतोय. म्हणजे सगळ्या सभागृहाच्या सदस्यांनी ठरवायचं की ह्या व्यक्तीला आपण परत ह्या सभागृहामध्ये बसू द्यायचं किंवा नाही बसू द्यायचं आहे. जसं की उदाहरण देतो, आपल्याकडे विजय माल्या हे राज्यसभेचे खासदार होते. मग राज्यसभेचे खासदार असताना त्यांनी काही दिवाळखोरी किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून भारतामध्ये वेगळ्या प्रकारचं स्वतःचं प्रस्थ निर्माण केलं. मग अशा स्वरूपामध्ये राज्यसभेच्या असलेल्या ज्या पर्टिक्युलर प्रिव्हिलेजेस कमिटी होती त्यांनी सांगितलं की दिस पर्सन हॅज टू बी वॅकेटेड फ्रॉम दिस नाऊ टाइम. आणि अशा सोबत त्या सभागृहाने पण एकमताने तिथं सांगितलं की ह्या व्यक्तीला काय केलं पाहिजे, बाजूला काढलं पाहिजे. मग अशा पद्धतीने सभागृहाचा विवेक अधिकार जो आहे तो वापरून डिसमिजल ऑर्डर काय केल्या जाती, इश्यू केल्या जाती. आणि त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची उपस्थिती असेल किंवा त्या प्रकारच्या असलेल्या ज्या काही गोष्टी असेल तर त्याला अलाउडेशन नसणार आहे. मग सभागृह काय फक्त कशा स्वरूपात काढतं तर लक्ष ठेवा, सभागृह जेवढे काही उपस्थित असेल उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या बहुसंख्य सदस्यांच्या समर्थांची काय असणार आहे, आवश्यकता असणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, जर एखाद्या व्यक्तीला डिसमिजल करायचं असेल तर त्या डिसमिजल करता वेळेस तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी लागते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय आहे स्पेशल मेजॉरिटी? कोणत्या? त्या सभागृहाची. मग स्पेशल मेजॉरिटी ज्यावेळेस इश्यू केल्या जाणार आहे तर त्यावेळेस विशेष बहुमताने त्या व्यक्तीला बाजूला सारलं जातं, हे लक्षात इथं ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग हे त्या प्रकारचं असलेलं काय आहे, सस्पेन्शन आणि डिसमिजल आहे. सस्पेन्शन हे एक मॉडरेट स्वरूपातलं आहे, अगदी सौम्य स्वरूपातलं आहे, आणि डिसमिजल ॲग्रेसिव्ह स्वरूपातलं आहे, ज्याला डायरेक्ट घरी पाठवल्या जातं. एकही लक्ष ठेवा की सस्पेन्शन हा विवेक अधिकार कोणाचा आहे, पीठासीन अधिकाऱ्याचा, आणि त्या प्रकारचं असलेलं डिसमिजल हे कोणाचं आहे तर डिसमिजल हे आहे पर्टिक्युलर सभागृहाचा विथ स्पेशल मेजॉरिटी. मग आता हे जे लोक आहे, हे जे लोक आपण काढले आहे ते म्हणजे ऑलरेडी इलेक्टेड आहे की नाही. मग अशा स्वरूपामध्ये डिसमिजल, सस्पेन्शन्स हे कोणासाठी वापरल्या जातं तर जे ऑलरेडी निवडून आलेले आहे. मग अशा वेळेस ह्या लोकांना ह्या दोन टर्मिनॉलॉजी ॲप्लिकेबल होता. परंतु एखादा व्यक्ती निवडणुकीसाठी पात्र आहे की नाही, हा व्यक्ती त्या प्रकारचा असलेला कॅपेबल आहे की नाही, हे ठरवताना आपल्याला डिस्क्वालिफिकेशन बघितल्या जातं. म्हणजे बघा,
डिस्क्वालिफिकेशन हे कधी वापरलं जाणार आहे, ज्यावेळेस हा व्यक्ती निवडणुकीसाठी पात्र आहे की नाही, किंवा त्या प्रकारचा असलेला जो निवडून आला आहे तर त्याच्या असलेल्या माध्यमातून त्यांनी काही कृती करत असेल तर अशा स्वरूपात डिस्क्वालिफाईड केल्या जातं. म्हणजे एकंदरीत डिस्क्वालिफिकेशन हे वेगळ्या स्वरूपातलं आहे आणि त्या प्रकारचं असलेलं सस्पेन्शन आणि डिसमिजल हे वेगळ्या स्वरूपातलं आहे. सस्पेन्शन डिसमिजल हे तुमच्या असलेल्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या माध्यमातून पर्टिक्युलर लोकसभा आणि राज्यसभेच्या माध्यमातून केल्या जातं. जर याच्यासाठी तुम्हाला काही वाचायचं असेल अवांतर तर त्या प्रकारचं असलेलं सुभाष कश्यप सरांचं पुस्तक आहे अवर पार्लमेंट म्हणून, हे पुस्तक नक्की वाचा. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने दिलेली आहे, प्रत्येक गोष्टीचा असलेला संदर्भ हा चांगला दिलेला आहे. मार्केटमध्ये असलेल्या पुस्तकांपेक्षा जर तुम्ही हे सुभाष कश्यप सरांचं पुस्तक वाचलं किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं तर बऱ्यापैकी तिथं चांगल्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. सोबत फादिया अँड फादिया पण आहे, त्याच्यासोबत विविध प्रकारचे NBTचे बुक्स आहे, ते बुक्स नक्की वाचा जेणेकरून तुमच्या अभ्यासाची वेगळी गती प्राप्त तुम्हाला होऊ शकते. आलं लक्षात? मग आता डिस्क्वालिफिकेशन बघू नेमकं काय आहे. मग आपल्या संविधानामध्ये कलम 102 अंतर्गत आणि त्या प्रकारे आपल्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ऍक्ट जो आहे आणि त्या स्वरूपातला अँटी डिफेक्शन लॉ, ह्या 3 गोष्टीच्या आधारावर एखादा व्यक्ती अपात्र म्हणून घोषित केला जातो. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना, इलेक्शनमध्ये पात्र आहे किंवा अपात्र आहे, मग अपात्र ठरविण्याचा असलेला अधिकार किंवा डिस्क्वालिफिकेशन होण्याचा जो प्रकार आहे तो 3 पद्धतीने आपल्याकडे दिलेला आहे. एक म्हणजे संविधानानुसार जो की कलम 102 वर भाष्य करतो, त्याच्यानंतर आहे रिप्रेझेंटेशन्स ऑफ द पीपल्स ऍक्ट 1951 आहे, आणि त्या प्रकारचा असलेला तिसरा म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ, ज्याला आपण मराठीतून पक्षांतर बंदी कायदा म्हणतो. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या आधारावर डिस्क्वालिफिकेशन केल्या जातं. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की आर्टिकल 102 आहे, तर 102 मध्ये असं काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेस आपण बघतो एखादा व्यक्ती खासदार म्हणून, आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून जर निवडून येत असेल तर अशा वेळेस त्याला काही गोष्टीचा अपवाद वगळता जर त्यांनी त्या प्रकारचं असलेला काय केलं असेल, तिथं लाभाचे पद स्वीकारलं असेल, ज्याला आपण म्हणतो ऑफिस ऑफ प्रॉफिट. मग त्या प्रकारचं ऑफिस ऑफ प्रॉफिट जर त्यांनी जॉईन केलं असेल आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटमधून त्याला मनी कन्सिडरेशन भेटत असेल तर ही कॅन बी डिस्क्वालिफाईड. तो व्यक्ती अपात्र असणार आहे त्याच्या पदावरून आणि ते पद रिक्त करावं लागतं जर तशा प्रकारचं असलेलं ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये त्याचा लाभांश दिसत असेल तर. दुसरं काय आहे, जर तो अनसाउंड माइंड पर्सन असेल, म्हणजे ठार वेडा असेल, मग ठार वेडा असलेला व्यक्ती तो MP किंवा MLA म्हणून राहू शकतो का? नाही, त्याला काय केलं जाणार आहे, कलम 102 नुसार डिस्क्वालिफाईड केला जाणार आहे. जर तो दिवाळखोर असेल, जसं की मी तुम्हाला सांगितलं की पर्टिक्युलर राज्यसभेचे असलेले खासदार विजय माल्या, मग त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रोटेक्शनच्या अर्थी आपण बँक करप्सी अँड द इनसॉल्वन्सी जो बिल आहे तो बिल आपण काय केलेला आहे, तिथं आणलेला आहे. त्याच्यानंतर भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती त्याला डिस्क्वालिफाईड केलं जातं. आणि त्या प्रकारे संसदेने एखादा कायदा केला आणि त्यांनी सांगितलं की एखाद्या गुन्ह्यामध्ये जर एखादा व्यक्ती अडकला असेल आणि तो जर MP किंवा MLA असेल तर त्याला काय केलं जाणार आहे, बाजूला सारणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा डिटेलमध्ये असेल ते आपल्या लेक्चर सिरीजमध्ये मी डिटेलमध्ये घेणारच आहे, परंतु हे फक्त सामान्य लोकांना कळावं म्हणून आपण हे इथं बघू शकतो की 102 अंतर्गत विविध प्रकारच्या आधारावर तुम्ही डिस्क्वालिफाईड करू शकता. मग त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचा असलेला द रिप्रेझेंटेशन ऑफ अ पीपल्स ऍक्ट 1951, लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951. मग ह्या 1951च्या कायद्यामध्ये ही काय सांगितलेलं आहे की आपल्याकडं त्या प्रकारचा असलेला कोणताही व्यक्ती आहे आणि तो जर काय झाला असेल, दोषी आढळला असेल आणि दोषी आढळून त्या प्रकारच्या असलेल्या 2 वर्षापेक्षा काय झालं असेल, त्याला तुरुंगवासाची शिक्षा झालेली असेल, शिक्षा भोगलेला असेल तर त्याला पुढच्या 5 वर्षासाठी तिथं इलेक्शन लढवता येणार नाही. हे सुस्पष्टपणे सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. केस चालू आहे, त्या व्यक्तीवर त्या प्रकारचा खटल्याचा दावा दाखल झालेला आहे, म्हणजे याचा अर्थ हा होत नाही की तो डिस्क्वालिफाईड झाला. अशा प्रकारचे तर केस भरपूर आपल्या MPs आणि MLA वर आहे. मग अशा स्वरूपामध्ये जोपर्यंत तो शिक्षा भोगत नाही, जसे की लालू प्रसाद यादव, तर आता ते शिक्षा भोगून आली आहे, त्यांना त्या प्रकारचं असलेल्या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेशनला काय केलेलं आहे, बॅन केलेलं आपल्याला दिसून येते. किंवा ती व्यक्ती तुरुंगवासाच्या कालावधीसाठी आणि आणखी 6 वर्षासाठी काय असणार आहे, अपात्र असणार आहे. म्हणजे तब्बल तो 6 वर्ष अपात्र असतो. 6 वर्ष म्हणजेच किती हो, 10 वर्ष झाले ना. 5 वर्ष तर लढू शकत नाही आणि 1 वर्ष अजून ऍडिशनल, म्हणजे परत पुढचे 4 वर्ष, 10 वर्ष त्याला काय केलं जाणार आहे, बॅन केलं जाणार आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती जर काही गुन्ह्यामध्ये अडकला असेल तर
त्याच्यानंतर आहे तिसरा प्रकार जो की आपण डिस्क्वालिफाईड केला जातो, ते म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ. बघा, आपल्याकडे 85 मध्ये त्या प्रकारचं असलेलं राजीव गांधीचं सरकार होतं आणि ह्या राजीव गांधीच्या सरकारमध्ये जे विविध प्रकारचे असलेले लोक होते म्हणजे एमपीएस किंवा एमएलए, तर त्यावेळेस ते इकडून तिकडे पक्ष बदलायचे. मग हे पक्ष बदलल्यामुळे लोकांना लोकशाही काय आहे, लोकशाहीची मूल्य काय आहे यांचा काही थांगपत्ता नव्हता. परिणाम स्वरूप आपल्याकडे एक त्या प्रकारचा कायदा असायला पाहिजे आणि त्या कायद्यानुसार पक्षांतर जेव्हा करतो तर त्यावेळेस त्या स्वरूपातल्या गोष्टीला काही प्रोटेक्टिव्ह नेचर असायला पाहिजे. याच्यासाठी हा कायदा बनवला, तो म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. याच्यावर पण मी एक सुंदर व्हिडिओ घेऊन येणार आहे की ज्याच्यामध्ये संपूर्णरित्या कशा प्रकारे हिस्ट्री होती, त्याच्यानंतर कशा प्रकारे वर्क करतं, आज काय आहे आणि फ्युचरिस्टिक अस्पेक्ट काय असणार आहे. मग का बरं अँटी डिफेक्शन लॉला असं म्हणल्या जाते, इट गिव्स द परमिशन्स ऑफ अ रिटेल डिफेक्शन बट प्रोहिबिट द त्या प्रकारचं होलसेल डिफेक्शन्स. मग अशा प्रकारे का म्हटलं जातं यावर आपण नक्कीच त्याच्यावर चर्चा करू. मग अँटी डिफेक्शन लॉ मध्ये काय आहे की राजकीय पक्षाच्या तिकिटावर जर एखादा व्यक्ती निवडून येत असेल आणि त्या पक्षाचं त्यांनी काय सोडलं असेल, सदस्यत्व सोडलं असेल, तर अशा व्यक्तीला काय आहे त्या प्रकारचा अँटी डिफेक्शन लॉच्या माध्यमातून बाजूला सारलं जातं. त्याच्यानंतर आहे जर त्यांनी त्याच्या राजकीय पक्षाने दिलेल्या कोणत्याही निर्देशनाच्या विरुद्धामध्ये सभागृहामध्ये मतदान केले असेल, ज्या पक्षातून तो निवडून आला आहे आणि त्या पक्षाने सांगितले की तू ह्या गोष्टी करू नको किंवा ह्या गोष्टी कर, अशा स्वरूपामध्ये जर करत असेल तर त्या व्यक्तीला डिफेक्शनच्या माध्यमातून डिस्क्वालिफाईड केल्या जातं. तिसरा क्रायटेरिया काय आहे की स्वतंत्रपणे निवडून आलेला व्यक्ती आणि कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सामील झाला असेल तर, जर मी अपक्ष निवडून येत असेल तर माझं कर्तव्य की मी अपक्ष स्वरूपामध्ये इथं राहायला पाहिजे, नाहीतर माझ्या त्या स्वरूपातून जर मी अपक्ष सोडतोय आणि दुसऱ्या पक्षामध्ये समाविष्ट होत असेल तर ऑटोमॅटिकली माझं काय होणार आहे, पक्ष मला त्या प्रकारचा असलेला डावलला जातोय, त्यामुळं मी डिस्क्वालिफाईड होणार आहे. आणि शेवटचं आहे, जर आपल्याकडे नॉमिनेटेड पर्सन आहे, जसं की राज्यसभेवर 12 जण आहे, मग 12 जणांना आपण मुभा देतो 6 महिन्याची की तुम्हाला एखादा पॉलिटिकल पार्टी जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करा. परंतु जर त्या नॉमिनेटेड पर्सननी 6 महिन्यानंतर जर पॉलिटिकल पार्टी जॉईन केली तर तो काय होणार आहे, अँटी डिफेक्शन लॉच्या माध्यमातून तिथं डिस्क्वालिफाईड होणार आहे. म्हणजे एकंदरीत हे डिस्क्वालिफिकेशन जे म्हणतो आपण, त्याच्या असलेला क्रायटेरिया हा डिसमिजल आणि सस्पेन्शनच्या बियॉन्ड आपल्याला तिथं दिसून येतोय. त्यामुळं ह्या प्रकारच्या असलेल्या ह्या ज्या मिसकॉन्सेप्शन समाज माध्यमामध्ये चालू आहे आणि सो कॉल्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आपल्याकडे पसरतीये, तर त्याच्यावर प्लीज विश्वास ठेवू नका. याच्यामध्ये अभ्यासवृत्तीने आपण सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. एक त्या स्वरूपामध्ये सामान्य व्यक्ती असेल किंवा आपण यूपीएससी ॲस्पिरंट असो किंवा एमपीसी ॲस्पिरंट असो, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजेच इथं आपल्याला क्रिस्टल क्लिअर होऊ शकतं आणि आपल्याला अभ्यासाची गती प्राप्त होऊ शकते. मग अशा पद्धतीने त्या प्रकारे सस्पेन्शन, डिसमिजल आणि डिस्क्वालिफिकेशन याच्यावर आपण चर्चा केली आहे. मी याच्या पुढचा असलेला व्हिडिओ जो असणार आहे तो विविध संकल्पनावर घेऊन येणार आहे, जेणेकरून काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा करता येऊ शकते. आलं लक्षात? म्हणून कीप वॉचिंग, कीप स्टडी, बी हॅपी. आपण नंतर भेटूया बिटवीन द लाईन्स सेगमेंटमध्ये. थँक्यू सो मच.